शिक्षण मंत्र्यांची आणि सरकारची भूमिका पूर्णपणे फेटाळली। तिसऱ्या भाषेची सक्ती आम्हाला नकोच। दादा भुसेंसोबतच्या चर्चेनंतरही राज ठाकरे हिंदी सक्तीच्या भूमिकेवर ठाम। येत्या 6 जुलैला हिंदी सक्ती विरोधात मनसेचा मोर्चा। मुंबईतील गिरगाव चौपाटी ते आझाद मैदानापर्यंत मोर्चाचं आयोजन। मोर्चात कोण येतंय कोण नाही ते बघणार। राज ठाकरे हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरती आक्रमक। हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर दादा भुसे आणि राज ठाकरेंमधील चर्चा निष्फळ। हिंदी सक्ती नको याच भूमिकेवर राज ठाकरे ठाम। राज ठाकरेंसोबतच्या चर्चेनंतर दादा भुसे यांची माहिती। हिंदी सक्ती मागे घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार। हिंदी सक्ती विरोधात सर्वांनी एकत्र येणं गरजेचं। महाराष्ट्रावर हिंदी भाषा लादता येणार नाही। उद्धव ठाकरे हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर ठाम। भाजप आमदार बबनराव लोणीकरांची जीभ घसरली। तुझ्या बापाला पेरणीसाठी 6000 रुपये मोदींनी दिले तर अंगावरील कपडे आणि चपलाही सरकारमुळेच। एका कार्यक्रमात बोलताना लोणीकर पुन्हा बरळले। बबनराव लोणीकरांनी केलेलं विधान अत्यंत चुकीचं। बबनराव लोणीकरांनी केलेलं विधान अशी वक्तव्य न करण्याबाबत त्यांना समज दिली जाईल। लोणीकरांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। एकनाथ खडसेंकडनं भाजपच्या पक्षप्रवेशावरती पूर्णविराम। आता भाजपात जाण्याची इच्छा नाही। भाजपनं सलीम कुत्तासोबत नाचणाऱ्यांना पक्षात घेतल्याच्या मुद्द्यावरून केली टीका। धाराशिवमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीचा गोंधळ सुरू। सांबेगावात मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी अडवलं। शेकडो शेतकरी रस्त्यावर। शेतकऱ्यांसोबत राजू शेट्टीही रस्त्यावर। गोंधळ पाहून पोलीस अधिकारी घटनास्थळावरून निघाले। हैदराबादमध्ये बंद्यधुंद तरुणीनं थेट रेल्वे ट्रॅकवरती चालवली कार। शंकरपल्ली जवळच्या ट्रॅकवरती कार चालवल्याचा प्रकार कॅमेऱ्यात कैद। सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल।